आम्ही आरक्षण का मागतो याचं कारण समजावून घेतलं पाहिजे. जोपर्यंत या देशामधली अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती, बघा लक्षात घ्या, अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती, त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज वाटली नाही. काळ बदलतो, एखादी गोष्ट काल एखादी असली म्हणजे ती आज तशीच असत नाही. ज्या दिवशी सरकार रिपिटेशनचा विचार करायला लागलं त्या दिवशीच आपण सांगलंय की आम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे शुद्ध फसवणूक आहे, ही सरकारनं केलेली फसवणूक आहे. कारण सरकारला पुन्हा एकदा मराठ्याचे तुकडे करायचे आहेत. कारण का पूर्वी जसे विदर्भातले आणि आता आपल्या इकडे तुकडे केले का नाही, आता असे तुकडे करायचे आहेत. काही जणाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्यायचे आहे, त्याला ओबीसीत टाकायचे आहे आणि उरलेल्या मराठ्यांना ईडब्ल्यूएस मध्ये टाकायचे आहे. म्हणजे पुन्हा आम्हाला तोडायचं कारस्थान आहे.